नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण डिस्ट्रक्टर इन पायथन हे पाहणार आहोत. मुळात तुम्हाला माहितीच आहे की डिस्ट्रक्टरचा वापर आपण ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय करण्यासाठी करतो. ऑब्जेक्ट हे कोणाशी संलग्न असतात? क्लासशी संलग्न असतात. म्हणजेच क्लास क्रिएट झाला की आपल्याला ऑब्जेक्ट्स क्रिएट करता येतात. मग आपण तयार केलेला ऑब्जेक्ट जर आपल्या वापरातला नसेल, गरजेचा नसेल, तर तो आपण डिलीट करणं गरजेचं आहे. कारण की ऑब्जेक्ट हा मेमरी ऑक्युपाय करतो आणि जर आपण असे नंबर ऑफ ऑब्जेक्ट तयार केले असतील एखाद्या क्लासशी आणि त्या ऑब्जेक्टचा जर आपण वापरच करत नसू, तर असे ऑब्जेक्ट्स आपल्याला आपली गरज पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ते डिलीट करणं गरजेचं आहे. तर आपण ते डिलीट जर नाही केले तर असे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आपली मेमरी स्पेस ऑक्युपाय करत राहणार आहेत आणि यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी गार्बेज कलेक्शन निर्माण झालेलं पाहायला मिळणार आहे. म्हणजेच अनवॉन्टेड अनयुज्ड जे ऑब्जेक्ट्स आहेत ते मेमरी स्पेस वापरणार आहेत. त्यामुळे अशा कलेक्शनला गार्बेज कलेक्शन असं संबोधलं जाणार आहे. तर बेस्ट प्रॅक्टिस काय आहे प्रोग्रामिंग मध्ये? तर आपण जे निर्माण केलेले ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचा वापर पूर्ण झाल्यानंतर त्याला आपण लागलीच डिलीट करणं गरजेचं आहे. तर आपण जाणताच की डिस्ट्रक्टरच्या सहाय्याने आपण क्रिएटेड ऑब्जेक्ट काय करू शकतो? रिमूव्ह करू शकतो, डिस्ट्रॉय करू शकतो. तर आता आपण प्रोग्रामकडे वळूया. तर या ठिकाणी पॉइंट नावाचा क्लास निर्माण केलेला आहे. क्लास कशा पद्धतीने निर्माण केला जातो? त्याच्या आतमध्ये असणारे ज्या मेंबर्स आहेत त्यांचं इंडेंटच्या सहाय्याने कसं इंडेंटचा वापर करून कसं त्याचे मेंबर्स म्हणून निर्माण करायचे याविषयी आपण प्रिव्हियस सेशन मध्ये अभ्यासलेलं आहे, जाणलेलं आहे. तर आता आपण डायरेक्टली आता ह्या निर्माण केलेल्या पॉइंट क्लास मध्ये आपण काय काय मांडणी केलेली आहे डिस्ट्रक्टर अभ्यासण्यासाठी त्याविषयी आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी आपण इनिट नावाची मेथड निर्माण केलेली आहे. या मेथडला आपण सेल्फ नावाचा ऑब्जेक्ट या ठिकाणी पास केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला डिफॉल्ट आर्ग्युमेंट x इज इक्वल्स टू 0 अँड y इज इक्वल्स टू 0 असे दोन डिफॉल्ट आर्ग्युमेंट देखील त्याला आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यानंतर सेल्फ या ऑब्जेक्टच्या साहाय्याने आपण x ला ऍक्सेस करतोय आणि y ला देखील ऍक्सेस करतोय आणि मग त्यानंतर x मध्ये येणारी किंमत त्या x ला असाइन होते आणि y मध्ये येणारी किंमत y लाच असाइन होते. अशा पद्धतीची मांडणी आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्टरच्या सहाय्याने x आणि y ची व्हॅल्यू कन्स्ट्रक्ट करण्यासाठी निर्माण केलेली आहे. यानंतर डिस्ट्रक्टर आपण या ठिकाणी निर्माण करतोय डेल नावाच्या मेथडच्या सहाय्याने. तर या ठिकाणी स्टार्टिंगला 2 अंडरस्कोर आणि मग एंडिंगला 2 अंडरस्कोर यांच्यामध्ये आपण डेल नावाचा कीवर्ड यूज करून या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्टर निर्माण करतोय. तर कन्स्ट्रक्टरला देखील या ठिकाणी इनबिल्ट सेल्फ ऑब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला पास करावा लागणार आहे. तर आता आपण क्लास नेम नावाचा म्हणजे क्लास अंडरस्कोर नेम नावाचा एक ऑब्जेक्ट किंवा एक व्हेरिएबल आपण या ठिकाणी निर्माण केलेला आहे. या व्हेरिएबलला आपण इनिशियलाइज करतोय बघा. तर या व्हेरिएबल मध्ये आपल्याला आपल्या क्लासचं नाव आपल्याला काय करायचं आहे? असाइन करून घ्यायचं आहे. सो क्लासचं नेम असाइन करण्यासाठी आपण डायरेक्टली या ठिकाणी डबल कोट मध्ये क्लासचं नेम देऊ शकतो, पण आपण प्रोग्रामिंगच्या सहाय्याने या ठिकाणी क्लासचं नेम जे आहे ते ऍक्सेस करून या ठिकाणी इथे क्लास नेम या ऑब्जेक्टला किंवा व्हेरिएबलला ते आपण असाइन करणार आहोत. कसं करतोय बघा. सेल्फ या ऑब्जेक्टच्या सहाय्याने डॉट ऑपरेटरचा वापर करून क्लास, तर डबल अंडरस्कोरचा वापर करून क्लास, त्याच्यानंतर पुन्हा डबल अंडरस्कोरचा वापर करून त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर पुन्हा 2 अंडरस्कोर, त्याच्यानंतर नेम, त्याच्यानंतर पुन्हा 2 अंडरस्कोर अशा सिंटॅक्सचा वापर करून आपण या ठिकाणी क्लास नेम या ठिकाणी ऍक्सेस करून ते क्लास नेम या ऑब्जेक्टला आपण ते पास करणार आहोत. म्हणजेच आपण या ठिकाणी सेल्फ डॉट क्लास डॉट नेम या कीवर्डच्या सहाय्याने या सिंटॅक्सच्या सहाय्याने आपण या ठिकाणी क्लास नेम या ठिकाणी इनिशियलाइज करून घेतलेला आहे. म्हणजेच क्लास नेम व्हेरिएबल इनिशियलाइज करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सिम्पली प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने क्लास नेम हे ऑब्जेक्ट या ठिकाणी किंवा व्हेरिएबल या ठिकाणी पास केलेला आहे आणि त्याच्यानंतर फॉर्मॅटेड मेसेज दिलेला आहे डिस्ट्रॉइड. म्हणजेच फॉर एक्झाम्पल क्लास नेम आपल्याकडे काय येणार आहे? पॉइंट. पॉइंट डिस्ट्रॉइड. म्हणजेच ही जेवढी मेथड इन्व्होक होणार आहे डेल मेथड, त्यावेळी आपल्या क्लासमध्ये जे असणारे ऑब्जेक्ट्स आहेत ते या ठिकाणी रिमूव्ह केले जाणार आहेत आणि रिमूव्ह तर होणारच आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक मेसेज पाहायला मिळणार आहे त्या क्लासचं नाव आणि त्याच्या आतमध्ये त्याच्यासोबत दिलेली जी काही मेसेज आहे डिस्ट्रॉइड ही देखील फॉर्मॅटेड मेसेज आपल्याला त्या ठिकाणी प्रिंट झालेली पाहायला मिळणार आहे. वेल मित्रांनो, तर या ठिकाणी पॉइंट या क्लासमध्ये आपल्याकडे इनिट नावाची कन्स्ट्रक्टर मेथड आहे आणि डेल नावाची डिस्ट्रक्टर मेथड आहे. तर आता आपण
आउट ऑफ द क्लास. आता आपण क्लासच्या बाहेर पडलेलो आहोत, आपण इंडेंट या ठिकाणी वापरत नाही आहोत. तर आता आपल्या लक्षात आलं असेल की आउट ऑफ क्लास आहोत आपण. तर या ठिकाणी आपण PT1 नावाचा एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. कोणत्या क्लाससाठी? पॉइंट या क्लाससाठी. तर हा जो ऑब्जेक्ट या ठिकाणी निर्माण होणार आहे, तर निश्चितच त्याला एक आयडी असणार आहे. सो एव्हरी ऑब्जेक्ट हॅज आयडी. प्रत्येक ऑब्जेक्ट सोबत काय असणार आहे? एक आयडी असणार आहे. सो PT1 या ऑब्जेक्टला त्याची आयडेंटिफिकेशन आयडी असणार आहे. PT2 हा एक ऑब्जेक्ट आहे किंवा आपण एक व्हेरिएबल आहे की जो कुणासाठी एक डुप्लिकेट व्हेरिएबल म्हणूया की जो कुणासाठी निर्माण झालेला आहे? PT1 साठी निर्माण झालेला आहे. म्हणजेच PT1 चा जो काही आयडी असणार आहे तो कुणाचा असणार आहे? PT2 या ऑब्जेक्टचाच असणार आहे किंवा या व्हेरिएबलचा असणार आहे. PT3 हे देखील एक डुप्लिकेट व्हेरिएबल आपण तयार केलेलं आहे आणि हे व्हेरिएबल देखील कुणापासून निर्माण झालेलं आहे? PT1 पासून निर्माण झालेलं आहे. म्हणजेच PT1 पासून PT2 आणि PT3 असे दोन एक्स्ट्रा ऑब्जेक्ट्स आपण निर्माण केलेले आहेत आणि इन टोटल आपल्याकडे आता PT1, PT2, PT3 असे 3 ऑब्जेक्ट्स आहेत. आता प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने आपण काय प्रिंट करतोय पहा. प्रिंट आयडी ऑफ PT1, आयडी ऑफ PT2, आयडी ऑफ PT3. तर आपण आयडी या मेथडच्या सहाय्याने आपण ऑब्जेक्टचा आयडी या ठिकाणी आपण प्रिंट करणार आहोत. तर आपल्याला माहितीच आहे की PT1 हा एक ऑब्जेक्ट आहे की ज्याच्या सहाय्याने PT2 आणि PT3 निर्माण झालेले आहेत. म्हणजेच PT1 चा आयडी, PT2 चा आयडी आणि PT3 चा आयडी काय असणार आहे? सेमच असणार आहे. तर आपण फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आयडीज आपण प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने प्रिंट करून घेतलेला आहे. आता आपण डिस्ट्रक्टर मेथडला कॉल करण्याचं काम करतोय. सो डेल नावाची मेथड या ठिकाणी आपण इन्व्होक करण्यासाठी आपण या ठिकाणी डेल नावाचा कीवर्ड यूज केलेला आहे. सो डेल नावाच्या कीवर्डच्या सहाय्याने आपण PT1 ऑब्जेक्ट या ठिकाणी काय करतोय? डिलीट करतोय. डेल नावाच्या कीवर्डच्या सहाय्याने आपण PT2 ऑब्जेक्ट डिलीट करतोय आणि डेल नावाच्या कीवर्डच्या सहाय्याने आपण PT3 ऑब्जेक्ट रिमूव्ह करतोय. सो अशा पद्धतीने डेल कीवर्डचा वापर करून आपण जे निर्माण केलेले 3 ऑब्जेक्ट्स आहेत PT1, PT2, PT3 हे आपल्याला रिमूव्ह करता येणार आहेत. याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे अशी आहे की आपल्याला डिस्ट्रक्टर साठी म्हणजे डिस्ट्रक्टरच्या सहाय्याने आपल्याला ऑल ऑब्जेक्ट्स रिमूव्ह करणं गरजेचं असणार आहे. मी जर या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट रिमूव्ह करायचा राहून गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी डिस्ट्रक्शनचं काम झालेलं पाहायला मिळणार नाही आहे किंवा डिस्ट्रक्टरच्या सहाय्याने उर्वरित ऑब्जेक्ट्स काही ऑब्जेक्ट डिलीट होत आहेत आणि काही ऑब्जेक्ट डिलीट होत नाहीत असा काही संदर्भ रन होणार नाही आहे. होणार तर सगळेच ऑब्जेक्ट त्या ठिकाणी डिलीट केले जाणार आहेत, अन्यथा ते डिलीट केले जाणार नाहीये. तर याविषयीचं एक्झिक्युशन मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी प्रोग्रामचं एक्झिक्युशन सर्वप्रथम पाहूया. तर प्रोग्राम आपण रन केल्यानंतर तर आपल्याला या ठिकाणी या प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने या ठिकाणी काय पाहायला मिळते पहा. हे फर्स्ट प्रिंटिंग स्टेटमेंट या ठिकाणी रन होणार आहे. सो आयडी ऑफ ऑब्जेक्ट 1, आयडी ऑफ ऑब्जेक्ट 2 आणि आयडी ऑफ ऑब्जेक्ट 3. सो असे 3 आयडीज आपल्याला ह्या प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर डेल कीवर्डच्या सहाय्याने आपण PT1, PT2, PT3 हे ऑब्जेक्ट्स आपण डिलीट केल्यामुळे संपूर्णपणे ऑब्जेक्ट डिलीट झालेत म्हणजेच त्या क्लास मधले सगळेचे सगळे ऑब्जेक्ट डिलीट झालेले आहेत. याचा अर्थ क्लास काहीच कामाचा नाहीये. याचा अर्थ डिस्ट्रक्टर मेथड इन्व्होक होईल आणि त्याच्या आतमध्ये आपण जे काही प्रिंटिंग स्टेटमेंट दिलेलं आहे क्लास नेम कॉमा डिस्ट्रॉइड म्हणजेच पॉइंट डिस्ट्रॉइड, क्लासचं नाव काय आहे? पॉइंट. सो पॉइंट डिस्ट्रॉइड हा प्रिंटिंग मेसेज रन होतोय याचाच अर्थ आपल्याला या ठिकाणी काय पाहायला मिळते? डिस्ट्रक्टर या ठिकाणी इन्व्होक होतोय. तर मित्र हो, मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की यातला एखादा ऑब्जेक्ट जर मी डिलीट केला नाही तर या ठिकाणी आपला डिस्ट्रक्टर काम करणार नाहीये. पाहूया आपण. प्रोग्राम रन होतोय पण आपल्याला जे काही ऑब्जेक्ट्स आहेत ते ऑब्जेक्ट्स या ठिकाणी रिमूव्ह न झाल्याचा किंवा क्लास डिस्ट्रॉय न झाल्याचा आपल्याला मेसेज या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. म्हणजे निश्चितच आपल्याला ऑल ऑब्जेक्ट्स या ठिकाणी डिलीट करणं गरजेचं आहे. तर आता मी पुन्हा प्रोग्राम रन करून दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही या ठिकाणी पाहतायच की आपल्याला पॉइंट हा क्लास डिस्ट्रॉय होते म्हणजे त्याच्या आतमध्ये सगळेच्या सगळे ऑब्जेक्ट्स या ठिकाणी रिमूव्ह केले जात आहेत. तर मित्र तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण क्लास निर्माण केल्यानंतर क्लासचं एक्झिक्युशन करण्यासाठी, क्लासचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, क्लासचे मेंबर ऍक्सेस करण्यासाठी आपण ऑब्जेक्ट्स तयार करत असतो. हे ऑब्जेक्ट्सचं वापर पूर्ण झाल्यानंतर त्याला जर आपण डिलीट केलं तर आपल्या सिस्टीम मध्ये गार्बेज कलेक्शन्स निर्माण होणार नाही आहेत. किंबहुना असे गार्बेज कलेक्शन निर्माण होऊ नये म्हणून आपण खबरदारी काय घेतली पाहिजे तर आपल्या क्लासमध्ये आपण डिस्ट्रक्टरचा वापर केला गेला पाहिजे. धन्यवाद. तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला डिस्ट्रक्टर हा खूप सोप्या पद्धतीनं पायथन प्रोग्रामिंग मध्ये कशा पद्धतीने हाताळला जातो की तुम्हाला अभ्यासाला मिळालं
आहे. धन्यवाद.